नमस्कार, मी रोशन भक्ते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राची पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 31 मेला आशीर्वाद भवन काटोल येथे पार पडलेली आहे आणि या पदाधिकाऱ्याच्या बैठकीच्या दरम्यान या कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकासजी लवंडे आणि साहित्यिक अनंत पोहकर, सलील देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान हजारो पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती या कार्यक्रमाला दर्शवली होती। यावेळी नामदार अनिल देशमुख, सलील देशमुख यांनी संघटन कसे मजबूत व्हावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळावा याबद्दल मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना केले। तर विकास लवंडे यांनी RSS आणि BJP सरकारला धारेवर धरता त्यांवर जोरदार अशी टीका टिप्पणी केली। प्रसंगी साहित्यिक अनंत खेळकर यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी नामदार अनिल देशमुख यांनी काही क्लिपच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना पक्षाची भूमिका ठामपणे कशी मांडावी हे यावेळी दर्शविले। यावेळी काटोल नरखेड तालुक्यातील तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या। यामध्ये काटोल तालुका उपाध्यक्ष म्हणून श्री उदय ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आणि तसेच इतरही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आल्या। आपल्याला ही बातमी आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जा, क्रांतिकारी लेखनी न्यूजला सर्च करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा फक्त न फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, काटोल। प्रक्रिया केंद्र पुन्हा सुरू केलाच पाहिजे ही आपली त्या ठिकाणी मागणी आहे। आपले मागणे होते की नाही होते संदर्भ प्रक्रिया केंद्र उभा करणं? कोणी काढलं होतं प्रकल्प बाहेर? आम्ही काढला, आम्ही पाठपुरावा केला। नुसतं भाषणातून होत नसते, पाठपुरावा करावा लागतो, थोडे शिजवावे लागतात, अधिकाऱ्यांकडे जावं लागतं, मंत्र्याकडे जावं लागतं, विरोधी पक्ष असेल त्यांच्यासोबत पण त्या ठिकाणी मैत्री ठेवावी लागते। अशा वेळेस हे प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर होतात। मित्रांनो, अशा अनेक गोष्टी सांगण्यासारखे जास्ती वेळ आपल्यामध्ये त्या ठिकाणी काही घेत नाही। 1.5 वर्ष, 2.5 वर्ष त्या ठिकाणी होऊन चुकले आहे। जे झालं ते जाऊ द्या, पण येणाऱ्या काळाने एक वजनमूळ बांधून आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये संघटन मांडणी करायची आणि या गोष्टींना समजून द्यायचं। हेच बोलतो माझे 2 शब्द। एका पराजयाने काही कुठलंही होत नसतं। माणसांनी कधीही जिद्द आणि संघर्ष कधी सोडायचा नसतो। अनेक प्रश्न असे आहेत की ज्याच्यामध्ये मी सलीलला सांगू इच्छितो की पुढच्या निवडणुकीचा हाच नारा असला पाहिजे, तुम्हारे नाम से तो कोई करवट भी नहीं बदलता, हमारे नाम से आवाज तो जमाने को, नर्म की क्या बात करते हो, सख्त से सख्त भी पलट जाएगा, जब सलील मैदान में उतरा है तो फिर तख्त भी पलट जाएगा। आजच्या पोलिसांना सस्पेंड केले, त्या अधिकाऱ्यांना कोण सस्पेंड करणार? हप्ते कोण घेत होतं? अवैधधंदे कोणाच्या जीवावर चालले होते? फडणवीसांना माहीत नव्हतं का? खरं तर स्वतंत्र गृहमंत्री पाहिजे। या निमित्ताने मी फडणवीस साहेबांना विनंती करतो, तुम्ही गृह खातं सांभाळायला कॅपेबल नाही आहे, तुम्ही अपयशी झालेला आहात, कुणाला तरी हे खातं सांभाळायला द्या हो। आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत हो, आमच्या मुली अत्याचारित झाल्यात हो। एक मुलगी आमची सुरक्षित नाही, शाळेत गेलेली मुलगी सुरक्षित परत येईल का नाही याची गॅरंटी नाहीये। कसली लाडकी बहीण? आम्हाला सुरक्षा पाहिजे। शेतकरी आमचा कास्तकार, ज्याला तुम्ही विदर्भात कास्तकार म्हणता, कसलं जीवन जगतोय हो? तो हिंदू नाही का? असे अनेक प्रश्न आहेत। वारकरी संप्रदाय आपला आहे, संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि गुरुदेव सेवा मंडळ आपलं आहे, आपल्या विचाराचं आहे। गाडगे महाराज आपल्या विचाराचे आहेत आणि गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संतांचा वारकरी संप्रदाय किंवा चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ हायजॅक करण्याचं काम BJPने सुरू केलेले।
लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला निवडणुकीत ते तिसरंच सांगतात, विकासाचं बोलत नाही, शिक्षणाचं बोलत नाहीत, आरोग्याचं बोलत नाही, महागाईचं बोलत नाही, बेरोजगारीचं ते बोलत नाहीत. खोट्या बातम्या पसरवतात. आज देश आपला कर्जबाजारी आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी आहे. कधी नव्हे एवढं कर्ज आपल्या महाराष्ट्र आणि भारतावर आहे. मित्रांनो, खूप काय बोलण्यासारखे आहे, परंतु मला वाटतं भरपूर वेळ मी बोललेलो आहे. मधल्या काळामध्ये 1.5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये आपला पराजय झाला, पण तो पराजय झाल्यानंतर सुद्धा सातत्याने सलील असो, मी असो, बाकी आपले सर्व सहकार्यांचं सातत्याने सर्व मतदारसंघाच्या सानिध्यामध्ये, सर्व मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यामुळे पराजय झाला म्हणून कोणत्याही पद्धतीनं नाउमेद नव्हता. कशा पद्धतीनं परत आपण लोकांमध्ये जाऊन ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत त्या समजून त्याच्यासाठी कशा पद्धतीनं आपण आवाज उठवायचा, कशा पद्धतीने आंदोलन धरणे करायचे, कशा पद्धतीने अनेक महत्वाच्या गोष्टीसाठी निवेदन द्यायचं, या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहे. आज आपल्याला माहिती आहे, आज आपण आपल्या मतदारसंघाची सर्व मंडळी आहोत. एका गोष्टीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे सध्या जे मतदार याद्याचं नूतनीकरण प्रत्येक गावागावामध्ये चालू आहे, त्या मतदार याद्याच्या नूतनीकरणाचं काम चालू आहे, त्याच्याकडे सर्व गावातील मंडळी लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर नाव तुमचं गळलं तर पुढे जेव्हा कोणत्या निवडणूक होतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा, त्यामध्ये मला मतदान करता येणार नाही. चवितराम रेवतकर अति उत्साही युवा कार्यकर्ता आहे.